हॅलो, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालं काय माहिती आहे का, काल रात्री ज्या चपात्या होत्या ना, तर त्या बऱ्यापैकी शिळ्या राहिल्या होत्या. आता एवढ्या मोठ्या चपात्यांचं करायचं काय, म्हणून मग मी आमच्या सासूबाईंची जी रेसिपी आहे ना, मी ती बनवायचं ठरवलं. म्हणजे चपातीचे तुकडे. आमच्या सासूबाई बऱ्यापैकी 2-3 प्रकारचे चपातीचे तुकडे बनवतात, पण त्यातला हा प्रकार जो आहे ना, तो मला खूप आवडतो. आणि त्यांची बघूयात आज ट्राय करून त्या जसं बनवतात तसं होतात का. याच्या आधी मी एकदा दोनदा बनवलं होतं, नाहीतर मी वेगळी पद्धत आहे तुकडे बनवायची, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप छान लागतात. जसं काय आपण पोहे खातो आहे ना, अशीच टेस्ट येते. तर काय नाही बरं का, एकदम सिंपल रेसिपी आहे. छान कढईत तेल टाकलं, 2 चमचे जिरी मोहरी टाकली, कांदा टाकला. आपण जसं पोह्यासाठी बनवतो तसंच कांदा टाकून मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला. छान कढीपत्ता तडतडला की बाकीचं पण ॲड करून द्यायचं. थोडीशी धना पावडर टाकली, जिरा पावडर टाकली आणि हळद घातली. आणि ह्या चपात्या ज्या होत्या ना, तर त्या हाताने बारीक करून त्यानंतर मिक्सरला त्याचा भुगा करून घेतला होता. खूप जास्त बारीक नाही करायच्या, थोड्या मोठ्याच ठेवायच्या, तर छान लागते त्याची टेस्ट. आणि त्यानंतर त्याला थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि थोडंसं भिजत ठेवायचं, म्हणजे जरा थोडं सॉफ्ट होतात. आणि मग नंतर आपण जे पोहे करतो ना, तसं त्यात ते टाकून द्यायचं. आपण जे कांदा मिरची वगैरे टाकली होती त्यात टाकायचं. आणि हे बघा, इतकं सुंदर दिसायला पण ते पोह्यासारखेच दिसतात. आणि टेस्ट तर विचारूच नका, वेदाला आणि विकीला फार आवडले. मी पण खूप आवडीने खाल्ले. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तर असंच काही ना काही, जर कधी चपाती उरलीच तर आपली ही रेसिपी भारी आहे. एकदा नक्की बनवून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूयात आपण. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.